महत्त्वाची बातमी आहे। चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झालाय। नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार झालाय। अज्ञातांनी सदरुद्दीन खान यांच्यावर 4 ते 5 गोळ्या झाडलेल्या आहेत। तर चेंबूर पोलिसांकडून मध्यरात्री गोळीबार झालेल्या ठिकाणी पंचनामा करण्यात आलाय। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट आहे या प्रकरणी? प्रणित, आपण पाहतो की काल रात्री सदरुद्दीन खानवरती याच ठिकाणी गोळीबार झालेला होता। बाईकवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांच्यावरती गोळीबार केलेला होता आणि ते त्याच्या डिफेंडर गाडीतून पनवेलच्या दिशेने आपल्या राहत्या घरी जात होते तेव्हाही फायरिंग झालेली होती। फायरिंग झाल्यानंतर जशी पोलिसांना माहिती मिळाली तशी लोकल पोलीस आणि गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं सुद्धा घटनास्थळी पोहोचली आणि या ठिकाणचा सगळा पंचनामा सुद्धा करण्यात आलेला होता। आणि ज्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला सदरुद्दीन खान बसलेले होते तेव्हा त्यांच्या सीटवरती गोळीबार जो करण्यात आलेला होता त्याची काच सुद्धा फुटलेली होती। त्यांच्या गालाजवळ गोळी सुद्धा लागलेली आहे। सध्या त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र सदरुद्दीन खान हे बांधकाम व्यावसायिक तसेच एक ऑइल माफिया असल्याची माहिती मिळते आहे। त्यांच्यावरती गोळीबार कुठल्या कारणास्तव झाला या सगळ्याचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे आणि गोळीबार करणारे 2 आरोपी नेमके कोण आहेत याची देखील माहिती घेतली जाते आहे। सध्या मुंबई पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की जिथे हे फायरिंग झालं त्याच्या बाजूला आता एक एक्स्ट्राची तुकडी जी आहे बंदोबस्तासाठी लावण्यात आलेली आहे आणि या सगळ्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। मात्र गोळीबार करणारे आरोपी अद्याप फरार आहेत। गुन्हे शाखेचे पथकं आणि त्याचबरोबर स्थानिक पोलीस सुद्धा आरोपींचा शोध घेत आहेत। त्यामुळे वैयक्तिक वादातून की व्यावसायिक कारणातून ही फायरिंग झालेली आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आणि तपासातून काय काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ याच सिग्नलवरती ही फायरिंग झालेली होती आणि इथे रात्री मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस सुद्धा आलेले होते आणि या सगळ्या ठिकाणी पंचनामा करून ज्या बुलेट शेल्स म्हणजे सदरुद्दीन खान यांच्यावरती गोळीबार करताना आरोपींनी ज्या काही गोळ्या झाडलेल्या होत्या त्याच्या जे काही रिकाम्या पुंगळ्या असतात त्या सुद्धा ताब्यात घेतलेल्या आहेत। फॉरेन्सिक टीम या ठिकाणी पोहोचलेली होती आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणचे जे काही महत्त्वाचे पुरावे होते ते ताब्यात घेतलेले आहेत। त्यामुळे गोळीबार करणारे नेमके आरोपी कोण आहेत याची चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। त्यांचा शोध सध्या घेतला जातोय। मात्र नक्कीच कृष्णा, आणि या संदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।